बघा असे पूर्णपणे भरून भरून ठेवायचं आहे वाफेवर. हे बघा एवढे झालेत. आता मम्मीने एक सोलून दिले. आता आपण खाऊया आणि बघूया कशी लागते. पातोळी पाचोळ्या एक नंबर. मी आज एक रेसिपी शेअर करते आहे की पातोळ्या कशा बनवतात. त्याच्यासाठी साहित्य आहे ओलं खोबरं, किसलेलं ओलं खोबरं आहे, विलायची आहे आणि गूळ आहे आणि मोदका सारण बनवण्यासाठी पीठ आहे आणि हे हळदीच्या पाण्याच्या पातोळ्या आहेत. तर हळदीची पानं आहेत ही. जसं मोदकात आपण सारण करू त्या पद्धतीने पातोळ्याचं सारण करून घ्यायचं. आणि हे हळदीची पानं आहेत, त्यांना कट करून घ्यायचं. स्वच्छ धुवायची, त्यांना पुसून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने त्यांना कट करायचे. आणि हे काय आहे? हे मोदकात जे आपण नॉर्मली जे मोदकात भरतो ते सारण आहे तसंच सेम बनवायचं. आणि मग हळदीच्या पानाला अशी कट करून घ्यायचं. बारीक बारीक तुकडे करायचे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यांची पानांची. सारण पातोळ्याचं सारण रेडी झालेलं आहे. त्यासाठी पीठ रेडी करते. पिठामध्ये मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला सळी करून घ्यायचं. मिक्स करायचं. ते पीठ अशा प्रकारे पातळ करायचं आणि मग उलट्या साठीला हळदीच्या पानानं असं लावून घ्यायचं. उलट्या साठीला लावायचं. असं लावून घ्यायचं आणि सारण ठेवायचं एका साठीला पूर्ण असं. आणि तशी फोल्ड करायचं आणि त्याला थोडंसं वरून दाब द्यायचं हलक्या हलक्या हाताने आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. एकावर एक भरपूर ठेवू शकतो आपण आणि उकडवून घ्यायचे मोदकाप्रमाणे. पातळीला खाऊन बघा, मग ऑर्डर द्या. खाऊन बघा, पसंत आले तर ऑर्डर द्या. उकडायला ठेवलं. हे असं एकावर एक तुम्ही ठेवू शकता. ते पूर्ण भरून पूर्ण चाळण भरून ठेवायचे. 20-25 किती होतील तेवढी पानं. आणि स्लो गॅसवर ठेवायचे. आपण जसं मोदक उकडतो ना तसं सेम चेक करायचं. हा पीठ लागतं की नाही हाताला ते तसं चेक करायचं. ते जसं मोदक उकडतो लास्टला तसंच उकडायचं. हे सेम म्हणजे मोदकासारखंच आहे. जास्त काय फरक नाही, फक्त पीठ पातळ करून ठेवायला हां. कोकणातल्या लोकांना हे बरोबर माहिती असतील, जे लोक बनवतात त्या लोकांना. तर आता आपण थोड्या वेळाने भेटूया. आणि बघा असे पूर्णपणे भरून भरून ठेवायचं आहे वाफेवर. ते शिजून जाणार आहे बघा वाफा. त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेव आणि जर झाकण ठेवूया आपण. शिजले की नाही मोदकाप्रमाणे शिजवायचं. शिजले की नाही ते चेक करायचं. किती मिनिटांनी? 10-15 मिनिटं लागतात त्याला. 10-15 मिनिटांनी मीडियम चेक गॅसवर करूया आपण. शेकवायचं. चला. हे बघा एवढे झालेत. आता मम्मीने एक सोलून दिले. आता आपण खाऊया आणि बघूया कशी लागते. पातोळी पाचोळ्या एक नंबर. गोड झाल्यात मस्त. एवढ्या झाल्यात आणि सुंदर अशी टेस्ट आहे. तुम्ही पण बनवा घरी आणि खावा. जर पाहिजे असेल तर ऑर्डर करा. कमेंट करा आम्हाला पाहिजे असेल तर, म्हणजे मला नक्की सांगतो. तर चला. जाईन आता मोबाईलवर.